तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक 26 एप्रिल आणि जाणून घेऊया आपण उद्याचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे आज 25 एप्रिल रोजी जशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे, तसेच उद्यासुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे पावसाचा जोर थोडा आता कमी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्या 26 एप्रिल रोजी आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून आपल्याला जे आहे वातावरण जे आपल्याला कोरडे प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि उद्या दुपारनंतर आपल्याला काही भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर कुठेही मोठ्या पावसाची म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त काही भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता उद्या दुपारनंतर पाहायला मिळू शकते. तर उद्या दुपारनंतर जे आपल्याला विदर्भातील काही भागामध्ये म्हणजे करंजा, चिखली, वाशिम, पुसद, हिंगोली, लोणार, खामगाव, अकोला, अमरावती तसेच यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, हिंगोली आणि परभणी. तर या भागामध्येच आपल्याला उद्या दुपारनंतर जे आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर तसेच जे आपल्याला उद्या दुपारनंतर काय कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. तर कोकण भागामधील फक्त सातारा जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि तसेच उद्या रात्रीपर्यंत जर पाहायचं जर म्हणलं तर कुठेही आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला रात्रीच्याला आपल्या या ठिकाणी दिसत नाही. फक्त कुठेतरी आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारास जे आहे काही भागामध्येच आपल्याला पडला तर रिमझिम पाऊस पडेल आणि कुठेही आपल्याला चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, असाच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.